बरोबर राहिल्यानंतर त्यांना सुचतंय. हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एक नवा विक्रम स्थापित झालेला आहे. देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राचे 3ऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेले नेता बनले आहेत. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये पवारांना मागे टाकलंय, हे विशेष. फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ 2431 दिवसांचा झालेला आहे. त्यांनी शरद पवारांचा 2412 दिवसांचा कार्यकाळ मागे टाकला आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून विक्रम केलेला आहे, पवारांना मागे टाकलं, 3रे लॉंगेस्ट सर्व्ह करणारे मुख्यमंत्री झाले. तर अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व अनेक वर्ष करावं ही आमची सदिच्छा. पंडित नेहरूंच्या कार्याचा आणि राष्ट्रभक्तीचा विक्रम कोणी मोडू शकलाय का? देश घडवला पंडित नेहरू, देश उभा केला शून्यातून. देश स्वतंत्र झाला तेव्हा इथे एक सुई बनत नव्हती, सुईचा धागा बनत नव्हता. तिथून हा देश नेहरूंनी इथपर्यंत आणला. त्याच्यामुळे नेहरूंनी किती काळ, नेहरूंचे जे दिवस होते ते क्वालिटी वर्क. तसंच महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी हरित क्रांती आणली. देवेंद्र फडणवीस असं काय सांगू शकतील का ठामपणे? देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, त्यांना आमच्या पक्षातर्फे आमच्यातर्फे सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा. एक नवा विक्रम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलाय. शरद पवार साहेबांचा सुद्धा रेकॉर्ड मोडून ते आज पुढे गेलेले आहे. त्यांच्या या वयामध्ये भरपूर आणखीन यशाचा पल्ला त्यांना गाठायचा आहे. आणि म्हणून हे असलेलं उमदा नेतृत्व, महाराष्ट्राला लाभलेलं नेतृत्व आणखीन प्रगतीपथावर जावं, राजकीय त्यांचा आणखीन पुढं भरभराट हो, अशी आमच्यातर्फे सुद्धा त्यांना शुभेच्छा. देवेंद्र फडणवीस ज्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेले आहेत तिथे तर स्वाभाविकच म्हणजे तो काटेरी मुकुट आहेत आणि त्या खुर्चीलाही काटेच आहेत. अशा परिस्थितीत काम करणं आणि मला असं वाटतं की एक यशस्वी कारकीर्द म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आपल्याला निश्चित उल्लेख करता येईल. विश्लेषणात गेलो तर काही त्रुटी दाखवता येतील का? त्या निश्चित दाखवता येतील. बातमी सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातली. सुनेत्रा पवार